तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। राज्यातील 2,26,00,000 लाडके बहिणींचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याचे आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडके बहिणींना आज सकाळी GR आलेला आहे। अखेर सर्व लाडके बहिणींचे नोव्हेंबरच्या हप्त्याचे आणि डिसेंबरच्या हप्त्याचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण राज्यातील भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मागच्या 2-4 दिवसांपासून रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं। तर या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। बघा, जर तुमच्या खात्यामध्ये अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नसेल किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुमच्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या पक्षातील भरपूर नेते निवडून आलेले आहेत। याची माहिती यांच्याच माध्यमातून देण्यात आलेली होती। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली होती आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होतच नाही। बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच 31 डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता विस्तार झाला। त्यानंतर भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 13 जानेवारी, 14 जानेवारी आणि 15 जानेवारी या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे। आता लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु राज्यातील अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये 31 डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी या 3 दिवसांमध्ये नोव्हेंबरचा हप्ता आलेला नव्हता। 13 जानेवारी, 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता। म्हणजेच एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे त्या लाडक्या बहिणी चिंतेमध्ये पडलेल्या होत्या। त्या लाडक्या बहिणींना वाटत होतं की आपली KYC चुकलेली आहे, आपल्याकडून काहीतरी चूक झालेली असायला पाहिजे। अशा पद्धतीने त्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न तयार होत होते। परंतु लाडक्या बहिणींनो, अखेर भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुम्ही वाट पाहत असलेला तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दोन हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। तर या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना आपल्याला वाटत होतं की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता या 3 हप्त्यांचे पैसे मकर संक्रांतीच्या अगोदर आपल्या खात्यामध्ये जमा होतील, परंतु मकर संक्रांत होऊन गेले। आता जानेवारी महिना सुद्धा संपत आलेला आहे। तशाच पद्धतीने फेब्रुवारी महिना, मार्च महिना, पुढचे महिने संपत जातील आणि तुम्हाला या ठिकाणी कुठलेच हप्ते मिळणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आला पाहिजे, डिसेंबरचा हप्ता आला पाहिजे, यासोबत जानेवारी हप्ता, फेब्रुवारी हप्ता, पुढचे सर्व हप्ते नियमितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तात्काळ 2 कामे करावी लागणार आहेत। ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी वेळेची वाट न पाहता 2 कामे करतील त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लगेच नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येतील, परंतु या ठिकाणी पुढचे हप्ते तुम्हाला सुरळीतपणे वितरित सुद्धा होणार आहेत। बघा, अमरावतीचा सर्व भाग असेल, यवतमाळ असेल, परभणी असेल, तर अशा जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणींनी मागच्या 4 ते 5 दिवसांपासून रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तुम्ही सुद्धा न्यूज चॅनलला, TV चॅनलला, पेपरला सुद्धा बातम्या वाचलेल्या असतील। तर या लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणामध्ये नोव्हेंबरचे पैसे आले नव्हते, डिसेंबरचे पैसे आले नव्हते। त्यामुळे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं होतं। तर त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आल्याचं या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील, कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना यापुढे हप्ता येणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्ही काही काम करत असाल तर ते काम 1 मिनिट बाजूला ठेवा, हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येतील आणि पुढील हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा होतच राहतील। आता बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर
राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींचे अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। या सर्व लाडके बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत नियमितपणे पैसे आले, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता काही मोजक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला। परंतु राज्यातील भरपूर अशा लाडके बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे आले नव्हते, त्यामुळे त्यांना आता वाटत होतं की आपल्याला नोव्हेंबरचे-डिसेंबरचे पैसे आले नाही, त्यामुळे आपल्याला पुढील हप्त्यांचे पैसे सुद्धा येणार नाही। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं। तर बघा, मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन सुरू होतं। तर या आंदोलनाची माहिती या ठिकाणी मीडिया चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे। पेपरला सुद्धा आज सकाळी बातमी आलेली आहे, तुम्ही सुद्धा पाहिलेली असेल। तर खऱ्या अर्थाने या सर्व लाडक्या बहिणींनी जे आंदोलन केलेलं होतं, तर या आंदोलनाला यश आलेलं आहे। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे येणार नाहीत आणि त्यांना पुढील हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। त्यामुळे जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याचीच माहिती आपण देणार आहोत। परंतु ज्या लाडक्या बहिणी या 5 प्रकारांपैकी नसतील त्यांना सुरळीतपणे पैसे वाटप होतील, त्यांना मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्याचे पैसे आणि पुढील हप्त्यांचे पैसे वेळेवर त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। बघा, तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु नोव्हेंबरचा हप्ता हा नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये जमा झालेला नव्हता, डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला नव्हता। कारण आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत्या, तर या निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागू असते। तर या आचारसंहितेमुळे भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते, कारण सरकारने कमी दिवसांमध्ये या ठिकाणी कमी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडलेले होते। परंतु लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला विचार करायला गेलात तर या KYC मुळे सुद्धा भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत। आता बघा, जर तुमची KYC चुकलेली असेल किंवा तुमची KYC करताना काही चुका आढळलेल्या असतील किंवा ज्या लाडक्या बहिणींची KYC बरोबर झालेली आहे तरी पण त्यांना पैसे आलेले नसतील किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी अर्धवट KYC केलेले असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अन्यथा महिन्याचे 1500 रुपये, वर्षाचे 18,000 रुपये तुमचे या ठिकाणी बुडणार आहेत। शेजारच्या काकूला पैसे येतील, समोरच्या ताईला नियमितपणे पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे मिळाले पाहिजेत आणि पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे मिळाले पाहिजेत, या लाडकी बहीण योजनेचा लाभ अजून 3.5 वर्षांमध्ये तुम्हाला सुरळीतपणे घेता आला पाहिजे। जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत, परंतु राज्यातील अशा काही बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते। आता बघा लाडक्या बहिणींनो, काय झालेलं आहे की ही जी KYC होते तर ही KYC चांगल्या दृष्टिकोनातून आणलेली होते, परंतु ही KYC करताना राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींकडून चुका झालेल्या आहेत। राज्यातील काही लाडक्या बहिणींनी अर्धवट KYC केलेले आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत। अशा पद्धतीची माहिती अधिकाऱ्यांकडून लाडक्या बहिणींना देण्यात आलेली आहे। बघा, कालच आम्ही लाडक्या बहिणींसोबत या ठिकाणी विचारपूस केली, लाडक्या बहिणींनी माहिती दिलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणी महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये गेलेल्या होत्या। त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं की आमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे का आलेले नाहीत। त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना माहिती देण्यात आलेली आहे की तुमची KYC चुकलेली आहे, तुम्ही KYC नंतर अपात्र ठरलेले आहे। परंतु राज्यामध्ये अशा भरपूर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, तर त्या सर्व लाडक्या बहिणींची KYC चुकलेली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना घाबरायची गरज नाही, काळजी करायची गरज नाही। जर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरचे 3,000 रुपये अद्याप आलेले नसतील तर तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला महत्त्वाची 2 कामे करायला सांगितलेली आहेत। ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी टाळाटाळ करणार नाहीत, काळजीपूर्वक 2 कामे करतील, त्यांना त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे येतील, पुढील हप्त्यांचा लाभ सुरळीतपणे मिळत राहील। महिन्याचे 1500, वर्षाचे 18,000 रुपये त्यांना सुरळीतपणे मिळत राहतील। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला महिन्याचे 1500, वर्षाचे 18,000 रुपये सुरळीतपणे मिळाले पाहिजेत तर हा व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला मी 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी सांगतो। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींमध्ये मोडत असाल, तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, कारण ही KYC कशामुळे आणलेली होती तर तुम्हाला सांगायचं झालं तर या KYCचा एकच दृष्टिकोन होता। राज्यामधील ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतले आहे, ज्या बहिणी अपात्र होत्या तरी पण त्यांनी अर्ज केले, पैसे घेतले, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाड्या होत्या, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी होत्या, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे होतं, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी नव्हत्या, ज्या लाडक्या बहिणींचं वय 21 वर्षाच्या कमी होतं, काही बहिणींचं वय 65 वर्षांच्या पुढे होतं, तरी पण त्यांनी अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन नकली बनावट कागदपत्रे तयार करून या लाडकी बहीण
बहीण योजनेचा अर्ज केलेला आहे। यासोबत राज्यातील 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी साड्या नेसून या ठिकाणी आम्ही सुद्धा महिला आहोत, आम्ही सुद्धा तृतीयपंथी आहोत अशा पद्धतीची चुकीची माहिती सरकारला देऊन अर्ज केलेला होता। त्यांचे अर्ज सुद्धा पात्र ठरलेले होते आणि त्यांना सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। तर एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांचा लाभ बंद करायचा होता, या 14,000 पुरुषांचा लाभ बंद करायचा होता। त्यामुळे सरसकट 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची केवायसी करण्यात आलेली आहे। तर या केवायसी मध्ये काय झालेलं आहे की ज्या बहिणी पात्र होत्या, ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे येत होते, तर त्या इमानदार बहिणी पात्र बहिणींना सुद्धा पैसे आले नाहीत। त्यामुळे त्यांना सुद्धा वाटत आहे की आपल्याला सुद्धा अपात्रतेच्या यादीमध्ये टाकलेलं आहे का। तर बघा लाडक्या बहिणींना तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आमच्या लाडक्या बहिणीवरती आम्ही अन्याय करणार नाही, कारण याच लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आमचं सरकार निवडून आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्यावरती कसल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही। बघा सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। आता जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी नसाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, परंतु जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी 100% दुःखाची ठरणार आहे। त्यामुळे या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे, लगेच एका मिनिटामध्ये सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना जर पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे। आता ही केवायसी कशी चुकलेली आहे, आता ही केवायसी करताना सरकारने काय केलेलं होतं की तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही निवडायचं होतं। तर भरपूर अशा लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नव्हती, तरी पण त्यांनी होय निवडलेला आहे। यासोबत ज्या बहिणी सरकारी कर्मचारी आहेत अशा पद्धतीने हे प्रश्न डबल आरती विचारण्यात आलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींचा गैरसमज झाला आणि त्यांच्याकडून भरपूर चुकीचे ऑप्शन निवडण्यात आलेले आहे। म्हणजे जरी गाडी नसली तरी पण गाडी आहे, जरी नोकरी नसली तरी पण नोकरी आहे, अशा पद्धतीने लाडक्या बहिणीने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। भरपूर अशा लाडक्या बहिणींनी घरच्या घरी केवायसी केलेली आहे। जर तुम्ही घरच्या घरी केवायसी केलेली असेल आणि हाताने तुम्ही केवायसी चुकवलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमची केवायसी कशी दुरुस्ती करायची आहे त्याविषयी आपण बघूयात। यासोबत ज्या लाडकी बहिणींची केवायसी सक्सेसफुल झालेली असेल त्यांना सक्सेसफुल म्हणून मेसेज आलेला असेल, किंवा ज्या लाडक्या बहिणींच्या अगोदर केवायसी चुकलेली होते त्यांनी परत एकदा डबल केवायसी केलेली असेल आणि त्यानंतर सक्सेसफुल झालेले असेल, त्यांनी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील त्यांनी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण लाडक्या बहिणींनो सांगायचं झालं तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे जरी पैसे आले असले तरी पण तुम्हाला जानेवारीचे पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। ज्याप्रमाणे भरपूर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येण्यासाठी अडचण आलेली आहे, तशीच तुम्हाला सुद्धा जानेवारीचा हप्ता येण्यासाठी अडचण येऊ शकते। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता येण्यासाठी अडचण येऊ नये तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत, परंतु कालांतराने अदिती तटकर मॅडम यांच्या माध्यमातून भरपूर योजनेमधून भरपूर लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेले आहे। त्याच पद्धतीने आता नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे ज्या लाडक्या बहिणींना आलेले नाहीत तर त्या लाडक्या बहिणी वगळल्या गेलेल्या आहेत का याविषयी सुद्धा माहिती बघूयात। आता बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी अगोदर सांगतो, आणि तुम्हाला जर नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल तर त्यासाठी 2 कामे कोणती करायची आहेत त्याविषयी माहिती लगेच देतो। तर बघा लाडक्या बहिणींनो आता या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी जो पहिला प्रकार आहे तर तो पहिला प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा पहिला प्रकार म्हणजे या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली असू द्या, त्यांची केवायसी बरोबर असू द्या, तरी पण त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे, कारण ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाल तर तुम्ही या ठिकाणी या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी नाहीत। यानंतर दुसरा प्रकार बघा, दुसरा प्रकार सरकारी कर्मचारी असणाऱ्या बहिणी। बघा ज्या बहिणी स्वतः सरकारी कर्मचारी असतील किंवा बहिणींचे पती असतील, सासरे असतील, सासूबाई असतील, मुले असतील, सरकारी सेवेमध्ये असतील तर त्यांना सुद्धा पैसे येणार नाही, त्यांचा अर्ज अपात्र झालेला आहे। त्यानंतर तिसरा नंबरचा प्रकार बघा, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे गेलेले असेल त्यांना सुद्धा पैसे येणार नाहीत। चौथा आणि पाचवा प्रकार सुद्धा महत्त्वाचा आहे। बघा आता मागची दिवाळी झाली, बघा नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी झाली, तर या दिवाळीच्या निमित्तानं भरपूर लाडक्या बहिणींनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी 4 चाकी गाडी घेतलेली आहे, त्यांना सुद्धा पैसे येणार नाहीत। हे झाले 4 प्रकार। आता तुम्हाला 5वा प्रकार सांगतो। 5वा प्रकार म्हणजे बघा या ठिकाणी सांगायचं झालं तर तुम्ही सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत असणारे नागरिक असाल, महिला असाल, लाडक्या बहिणी
असेल किंवा घरामधील तुमचे नातेवाईक कोण टॅक्स भरत असतील तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो 5 प्रकारचे लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही तर ते 5 प्रकार सांगितले आहेत. जर तुम्ही आता या 5 प्रकारांमध्ये येत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, परंतु जर तुम्ही या 5 प्रकारांमध्ये मोडत नसाल तर तुम्ही आता 2 कामे करायची आहेत. यामधील पहिलं काम तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करा, ते आधार कार्ड अपडेट करायचं आहे. दुसरं जे काम करायचं आहे तर ते दुसरं काम तुम्हाला आता लवकरच सांगण्यात येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींच्या माध्यमातून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं होतं, तर या आंदोलनाची दखल या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब लवकरच घेतील आणि यावरती मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पाहायला गेलं तर तुमची परत एकदा केवायसी होण्याची शक्यता आहे. ज्यांची केवायसी अजून झालेली नव्हती त्यांना अजून एकदा संधी दिली जाऊ शकते. ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांना सुद्धा संधी दिली जाऊ शकते, परंतु ज्यांची केवायसी सक्सेसफुल झालेली असेल तर त्यांना जानेवारीच्या हप्त्यासोबत नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लवकरच आता यावरती निर्णय येणार आहे, कारण लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे काढलेले आहेत, रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. तर हे आंदोलन आता संपत आहे. एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लवकरच याच्यावरती निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत लाडक्या बहिणींनो आधार कार्ड अपडेट करा, बँक खात्याची केवायसी करा, आधार कार्ड बँकेला लिंक करा, जेणेकरून सरकारने जर शासन निर्णय काढला तर खटाखट 3 हप्त्यांचे पैसे किंवा नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे लगेच जानेवारीचे पैसे अशा पद्धतीने पैसे जमा होतील. आता बघा सर्व माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.